बीड जिल्ह्यातल्या जलालपूर भागात एका तरुणानं 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं त्यांना बेदम मारहाण केली। जलालपूरमध्ये धार्मिक कार्यक्रमात 2 गटात तुफान हाणामारी झाली। त्यात शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। मारहाण झालेल्या तरुणावर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करत 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मी तिथून माझ्या मित्रांनी बोलवलं जलालपूरला जेवायला सप्त्याचं। मग तिथं मी सप्त्याला जेवायला गेलो। जेवण करून आम्ही बसला जरासं। मग तिथं आहे ना तिथले त्या लोकांची भांडणं लागली की मग मी तिथं फक्त बघायला होतो, लांब म्हणजे साईडला होतो। मग तिथून भांडणं सगळं झालं ते आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शिवाजीनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्समध्ये झालं होतं। रिलायन्सपाशी आहे ना त्याला माहीत होतं की मी येणार आहे म्हणून तिकडूनच। मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवलं आणि तोंड दाबून वरून नेलं। परळीमध्ये मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट घेत धनंजय देशमुखांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली। मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली। अशा चुकीच्या घटना कधी बंद होणार आहेत याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे। त्या बंद झाल्या पाहिजेत। आपले SP साहेब आहेत, कावत साहेब, त्यांना देखील मी भेटणार आहे आणि ज्या काही वैयक्तिक सुद्धा विषय आहेत बोलण्याचे, कारण जे आता घडतंय जिल्ह्यामध्ये ते कशा पद्धतीने घडतंय याची कल्पना आहे का नाही साहेबांना, याविषयी मला त्यांना थोडं बोलायचं आहे। आणि ही घटना जी आहे याचा निषेध करतो मी। आरोपीला जात-पात धर्म नसतोच, त्याच्यामुळे हा विषय इथं येत नाही। परंतु जे कोणी आरोपी आहेत, जे कोणी प्रत्यक्षदर्शी जे समोर आलेले आहेत किंवा जे तपासात येणार आहेत, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।